म्हणलं बाकी तुम्ही जे कुठलीच म्हणलं त्या पद्धत म्हणलं त्याला ते सक्सेस नाही. हे फुकटचं मिळते म्हणलं सर जागेवर हे न कुठलं विकत आणता. बरोबर. हेच फक्त नंतर म्हणलं शेतकऱ्याला इथून पुढे राहावं लागेल तरच म्हणलं शेतकरी थोडा वाचेल कुठतरी म्हणलं हे. हो. थोडा मला थोडा विरोध क्रॉसिंग मध्ये थोडं बोलला तणनाशकाच्या ह्याच्यात थोडं क्रॉसिंग मध्ये ठीक आहे म्हणलं सर आता तुमची ती मर्यादा आहे म्हणलं आता त्याला मी ते काय त्याचं बोलू शकत नाही तेवढे म्हणलं माझे विचार नाही मी तेवढं मला कळत बी नाही म्हणलं सर. बरोबर. असं आता त्यांच्याकडनं आपण ज्या सेंद्रिय निविष्ठा आहेत त्या तुम्ही किती वर्षापासून खरेदी करत होता? गेल्या वर्षीपासून. गेल्या वर्षीपासून. आणि सेंद्रिय शेती केव्हापासून करता? 9 वर्षापासून. बरोबर. रासायनिक शेती सोडून दिली आणि सेंद्रिय शेती आपण करताय बरोबर. मग रासायनिक सोडून देऊन सेंद्रिय मध्ये तुम्हाला जे प्रोडक्ट मिळाले ते किती किती कमी भावामध्ये मिळाले? अहो कुठले हो कमी हो, रासायनिक पेक्षा वरती जास्त भाव त्याचे. बरोबर. आणि जो तुम्ही समजा तुमचा जो सेंद्रिय माल आहे फळं असतील किंवा काही जे पिकवलं तुम्ही मग त्याला कुठल्या मार्केटमध्ये समजा त्याला असा वेगळा भाव मिळाला का? नाही आता आपली गोष्ट थोडक्यात बघा आम्ही स्वतःपुरता जर विचार केला स्वतःपुरता बघा तर कसं आहे माहिती का आम्ही त्याचा आता ऊसापासून बाय प्रोडक्ट तयार केले समजा गुळ असेल काही असेल त्याच्या माध्यमातून आपल्याला पैसे चांगले मिळतात. शेतकऱ्याला नाकारता येणार नाही कारण स्वतःचं मार्केटिंग उभा केले. हो. तर समजा मीच करू शकतो असं सगळे शेतकरी करू शकणार नाही हे तितकंच खरं बघा. 100% खरं आहे ते. समजा मार्केट उभा केलं मी बाय प्रोडक्ट तयार केले माझं मार्केटिंग तयार केलं मला 4 पैसे चांगले मिळतात. आमच्या तालुक्यामध्ये समजा 25-30 शेतकरी आमच्यासोबत होते. बरोबर. 30 शेतकऱ्यापैकी फक्त आम्ही 2 जण राहिलो फक्त 30 शेतकरी 28 जण गेले आमच्या सुटून गेले आमच्यापासून सगळे. बरोबर. तालुक्यातल्या शेतकऱ्यांमधून 30 पैकी 28 जण सोडून गेले आम्ही राहिले 2 फक्त आम्ही आता. बरोबर. फक्त मी कशामुळे टेकलो की याच्यामध्ये की बाबा आपलं स्वतःचं मार्केटिंग झालंय चांगल्या पद्धतीने आपले पैसे मिळाले सगळ्या गोष्टी अनुकूल आहेत. बरोबर. आज मी समाधानी त्यात नाही असं नाही. फक्त समाधान याच्यात नाही की जमिनीची सुपीकता वाढली नाही याच्यात फक्त समाधान नाही बाकी काहीच नाही. बरोबर. ही महत्वाचं बाब आहे. कष्ट कमी होईना. हो. हे दोन्ही बाबी त्याच्यामध्ये. आता काय होतं आपल्याला ह्या गोष्टीचा सर्वसाधारणपणे विचार करावा लागेल. तुम्ही एक शेतकरी आहात म्हणून सगळ्या तालुक्यातले शेतकरी सुखी झाले का? तर नाही झाले. नाही झाले. बरोबर आहे का? सर्वजण करू शकतात नाही करू शकत. नाही करू शकत. बरोबर आहे का? आणि तुम्ही पुढे जाऊन काय करणार आहे मग समजा तुम्ही केलाच समजा एखाद्या वेळेस विकास केला पण तुम्ही मग तुमच्या मनाला कुठेतरी हे लागून राहील ना की बा आपल्या बरोबर कोणी नाही म्हणून सनी. ती तर खंत आहेच ना मग. बरोबर आहे का नाही? आता समजा माझ्या मनाला काय वाटतं समजा मी समजा ह्या क्षेत्रात उतरलो समजा सेंद्रियमध्ये उतरलो समजा. हो. माझ्यासोबत मला एक 4 सहकारी शेतकरी तयार झाले ही माझी स्वतःची भावना आहे. बरोबर. पण शेतकरी उभा टाकत नाहीत ना हा मुद्दा त्याच्यामधला. सहज शेतकरी उभा टाकत नाही ना. उभाच राहू शकत नाही ना कारण त्याला त्या पद्धतीचं तेवढं हेच नाही मिळत चालनाच मिळत नाही. त्याला तेवढी चालना मिळूच शकत नाही. असेल ते. बरोबर आहे का? ही मोठी समाजामधली मोठी स्वतंत्र का बघा. आणि यासाठी एक असा अनुभव आला की शेतकरी सहजासहजी तुमचा उभा टाकतोय. 100%. सहजासहजी कमीत कमी तुम्ही समजा 100 शेतकऱ्याला जर मार्गदर्शन केलं तर कमीत कमी त्याच्यामध्ये 2 शेतकरी तुमचं ऐकायचं बघा 2 तरी कमीत कमी. बरोबर. आम्ही इकडे आज समजा गावोगाव समजा कार्यक्रम घेतलो काही करतो आता खूप नाद आम्हाला त्या गोष्टीचा बरं का. बरोबर. पण त्याच्या माध्यमातून आम्हाला समजा आमच्या कार्यक्रमात 100 शेतकऱ्याचा एक बी उभा टाका ना आम्ही सोबत. बरोबर. जा त्यांच्यासोबत बोंबला त्यांच्यासोबत चर्चा करा आणि परत वापस या. काय होतं साहेब पुढं तुम्हाला सिक्युरिटी पण त्या पद्धतीची पाहिजे ना. ज्याला आपण हमी म्हणतो. एखादा प्रोडक्ट तुम्ही सेंद्रिय पद्धतीनं निर्माण केला त्याला खर्च पण लागला पण तो विकण्याचं मार्केट ते असलं पाहिजे आणि त्याला त्याच्यापासून खरोखरच त्याच्यापासून आपल्याला उत्पन्न मिळतं ही हमी पण पाहिजे ना. गरजेचं आहे ते. तशा प्रकारचं काही कुठल्या प्रकारचं हे नाही ना याच्यामध्ये. बरोबर आहे का नाही? खरं ना. जो विकेल तोच त्याच्यामध्ये तग धरू शकतो. बरोबर आहे का?
बरोबर आहे. आणि प्रत्येक शेतकरी मला सांगा तुम्ही, त्यांना शेतीमध्ये काम करायचं, त्यांना त्याचं प्रोडक्ट तयार करायचं का त्यांना ते विकत बसायचं, कसं करायचं नेमकं? ह्या द्विधावस्थेमध्ये बरेचसे शेतकरी काही गोष्टीकडे वळत नाही. हा 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 बरोबर आहे का? बरोबर आहे. मला काय म्हणायचं, तुम्ही एखाद्या वेळेस आता तुम्ही शेतकरी आहात, तुम्ही ते केलंय, तुम्ही मान्य करतो त्या गोष्टी मी. पण प्रत्येक शेतकरी ती गोष्ट करू शकत नाही. त्याला तेवढं नाही करू शकत. तेवढं नाही भांडवल करू शकत. तेवढं भांडवल उभा करू शकत नाही. नाही 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 नाही. बरोबर आहे. शक्य नाही ते. शक्य नाही ते. हा. आणि इथं काय आहे, इथं एक तर कमी क्षेत्राचे शेतकरी असतील किंवा आपला मराठवाड्याचा विचार करा तुम्ही, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, याच्यामध्ये तुम्हाला शेतीमध्ये काम करताना किती अडचणी आहेत. 1 एकर क्षेत्र, कुणाचं 1 एकर आहे, कुणाचं अर्धा एकर आहे, कुणाचं 2 एकर, कुणाचं 5 एकर. अल्पभूधारक शेतकऱ्यांचं प्रमाण इथं जास्त. बरोबर? जास्त 70-80% अल्पभूधारक आहेत. बरोबर आहे का? आणि ह्या सगळ्या गोष्टी मराठवाडा असेल, विदर्भात असेल, तर हे जे शेतकरी आहेत हे सर्वस्वी जवळपास 90%च्या पुढे 95% शेतकरी समजा तुमच्या नैसर्गिक याच्यावरच अवलंबून आहेत. निसर्गावर अवलंबून आहे. बरोबर आहे का? इथली शेती, हा, निसर्गावर अवलंबून आहे. हो, इथली शेती म्हणजे काय होतं, इथं पाण्याची व्यवस्था नाही, इथलं म्हणावं तशा लाईटच्या पण व्यवस्था नाही. काय होतं, नेमकं पिकं पिकवली का आपण, तर कधी कधी त्या लाईट कट करणे हा भाग पण चालूच आहे. बरोबर आहे? नाही, खूप संकटाला तोंड द्यावं लागतं सर शेतकऱ्याला, खूप. हो. मग ह्या गोष्टी कोणापुढे मांडायच्या? कुणापुढे मानताच येत नाही तर. आणि कोण मांडू शकतं मला सांगा तर? कुणी ऐकून घ्यायला पण तयार नाही तुमचं. एखाद्यानं मांडल्या सुद्धा तर ते ऐकून घेण्याची पण कोणाची हे नाही. बरोबर आहे का? मग हे सगळे प्रकार बघितल्याच्या नंतर आणि सगळे तंत्र वापरले आपण, असं नाही, शेतीमध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये बरेचसे तंत्र वापरले गेलेत, परंतु शेतकऱ्यांची जी दैन आहे ती थांबलीच नाही. नाही थांबत. त्याची हेळसांड थांबायला तयार नाही. आणि ह्या गोष्टीचं आपण बारकाईनं लक्ष केलं, त्याच्यामुळं हे जे SRT तंत्र आहे, SRT तंत्र आपण स्वीकारलं. याच्यामध्ये आपल्याला काय आहे, याच्यामध्ये आपल्याला काही गुंतवणूक नाही. नाही, काय गुंतवणूक आहे? झिरो गुंतवणूक काय आहे? काहीच नाही ना. बरोबर. ह्याचा कन्सेप्ट, ह्या SRTचा जो कन्सेप्ट आहे तो हाच आहे की जे शेतकरी आहेत, ज्यांची प्रतिष्ठा डोळ्याला मिळवण्याचं काम इथल्या व्यवस्थेने केलेलं आहे, तर ती प्रतिष्ठा त्याला मिळवून देण्याचं काम ह्या SRT पद्धतीनं चालू केलेलं आहे. आणि आदरणीय चंद्रशेखर दादांचं ते स्वप्न सुद्धा आहे. नाही हो, हेतूला स्वच्छ आहे त्यांचा. हो, हेतूला फार महत्वाचा आहे त्यांचा. बरोबर. शेतकरी सुखी झाला पाहिजे, जमीन समृद्ध झाली पाहिजे, हे त्यांचे विचार फार डोक्याच्या पुढचे विचार आहेत त्यांचे. बरोबर. आणि हे करत असताना सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं. काय प्रत्येक माणूस स्वतःभोवती पूर्ण गुरफडून गेलेला माणूस आहे ना. आणि एवढे उच्च विचार आजच्या जमान्यात ठेवणं म्हणजे सोपी गोष्ट नाही ती. बरोबर आहे ना. मग आणि त्यांच्या पाठीमागे उभा टाकणारे शेतकरी बघा ना, कुणी कोणाला किती सहकार्य करतंय. समजा मार्गदर्शनाच्या माध्यमातून म्हणा, कशाच्या माध्यमातून म्हणा, आज किती त्यांना सहकार्य, शेतकऱ्याला किती सहकार्य करायला बसल्या बघा बरं. आज गावातला एकमेकाला शेतकरी एकमेकाला सहकार्य करणार किती अवघड वाटतं. ही लई मोठी सुखांत आहे. बरोबर आहे. जवळपास बघा, आता आमच्याकडे अतिवृष्टी झाली सर. आता शेतकऱ्याचे हाल असे भगवान शेतकऱ्याचे हाल त्यांची अशी 100% इतकी वाईट परिस्थिती निर्माण झाली. त्यांना जून पासून जर बघितलं, सोयाबीन त्यांच्या हातावर नाही, कपाशी त्यांची पूर्ण कोल्याप झाली, सोयाबीन कोल्याप झाले, ऊस जर सोडला तर काहीच पीक आज हातात नाही शेतकऱ्याचं. इतकं बेकार परिस्थिती आमच्या शिवाराची झाली बघा. बरोबर बरोबर बरोबर. म्हणजे त्यांचे हाल आपल्याला बघवणार.
इतकं बेकार वाटते काय सांगावं आता. बरोबर आहे ना. मी तर पुढच्या वर्षी शेतकऱ्याला म्हणलं, अरे म्हणलं ही पद्धत म्हणलं 2-4 शेतकरी म्हणलं गावात आपण उभा करू, गावाला आदर्श निर्माण करून देऊ थोडा जरा आपण जरा हे. तर ती आता हो म्हणलं, आता काय होईल काय काय होईल ते बघू आता. काय होतं, आपला जो व्हिडिओ आहे का आता, हा तो व्हिडिओ बघण्यासारखा आहे आणि तुमचा एखादा ग्रुप असेल किंवा तुमचे जे शेतकरी असतील त्यांना ते दाखवण्याचा प्रयत्न करा. नाही दाखवायचं माझं फुल प्रयत्न चालू असते माझं. हो हो हो. काय ते मी एक चांगलं या आमच्या हे तालुक्यामध्ये चांगलं अभियान उभे करणार ह्या गोष्टीवर मी आता. 100% थोडं मनाव ते मी आता कसं आहे, स्वतः मला त्यात उतरावं लागलं ना अगोदर त्याच्यामध्ये. हो. उतरून मला स्वतः त्यांना दाखवावं लागेल त्यांना. त्याच्यानंतर माझ्या गावातले 4 शेतकरी मला उभा करावं लागतील. बरोबर. त्याच्यानंतर थोडा हळूहळू असा प्रसारित मला 1-2-3 वर्ष ह्याच्यामध्ये जाणार आहे, 2 वर्ष आणखी. काहीच इतके दिवस लागतच नाही त्याला जायला, तुम्हाला मी सांगतो. तुम्ही 2च वर्षामध्ये, तुम्ही पुढच्या वर्षी त्याचं अवलोकन जर कधी पूर्णपणे केलं ना, आता तुमचा जो तुम्हाला ऊस जो थांबवायचा आहे, पुढच्याच वर्षी तुमच्या पिकाचे जे आहेत ना ते एकदम चांगल्या प्रकारचे रिझल्ट येतील अशी खात्री मी तुम्हाला इथून देतोय आज. तुमचा माझा काही परिचय एवढा जास्त घनिष्ठ परिचय पण नाही, काही नाही. बरोबर आहे का? नाही पुढच्या वर्षी तुम्हाला 12 मध्ये तुम्हाला मी स्वतः तुम्हाला बोलून घेतो. माझ्या स्वतःचा खर्च करतो तुम्हाला इथं इतकं नाही, काय अडचण नाही. जरूर येऊ, तुम्हाला खर्च करायची गरज नाही, आम्ही येऊ. मुद्दाम काळे साहेब असतील, तुम्ही असतील, मोळे साहेब असतील, यांची समजा मी माझ्या वतीनं आमंत्रण देईन. बरं. आणि तुम्ही स्वतः इथं या, म्हणजे इथं आमच्या परिसरामध्ये शेतकऱ्याला थोडीशी माहिती होईल. आणि हे शेतकरी काय आहेत, आपण काय करायला पाहिजे. माझ्यासोबत मी आणखी 2-4 शेतकऱ्याला उभा करतो पुढच्या वर्षी जूनपासून आता. 100% करा. हो. बघू कुठपर्यंत आंदोलन पुढे न्यायचं आहे ते. 100% नेल्या जाईल, काहीच अडचण नाही ना. आंदोलन न्यायला आपल्याला तिथं काही कोणाला म्हणजे कोणाचे खिसे कापायचे नाही आपल्याला. नाही आपल्याला द्यायचं काम करायचं, आपल्याला काही घ्यायचं काम नाही ते करायचं त्याच्यातून. बरोबर आहे का? जर एखादा शेतकरी त्याच्यामधून सुखी झाला, त्याच्या घरामध्ये आनंद जर कधी आला, तर तेवढा आशीर्वाद आपल्याला मिळतोय. बरोबर आहे का? बाकी काय घेणार आहे तुम्ही मला सांगा तुम्ही. अहो पाठीमागे 8-9 वर्षात आम्ही हेच काम करत आलो. आमची मोठी टीम होती आमची तालुक्याला. हो. 4-5 शेतकरी आम्ही ह्याच्यात म्हणजे उत्स्फूर्त होतो आम्ही याच्यामध्ये. गावोगाव जाऊन तुम्हाला सांगतो, गणपती पिरियड असेल किंवा कुठले कार्यक्रम असेल, आम्हाला लोक इन्व्हाइट करत बोलत होते, या बाबा आमच्या लोकांना मार्गदर्शन करा. शेतकरी कोणी उभं टाकलं नाही, ही बी दुःख आहे त्याच्यामध्ये आम्हाला. शेवटी आपण झटून शेतकरी उभं टाकले नाही शेवटी. नाही साहेब, त्याच्यामध्ये काय झालं, त्याच्यामध्ये एक तुम्हाला मी सांगितलं ना, त्याच्यात सिक्युरिटी नव्हती, त्याच्यामुळे शेतकरी तिथं मागं टाकला नाही तुमच्या. बरोबर आहे. इथं तसा प्रकार नाहीये ना. इथं तो त्याची पिकं बोलताय. बोललं पाहिजे, ठीक बोललं पाहिजे त्याचं. हो 100%. SRT पद्धतीनं ज्यावेळेस तुम्ही कोणत्याही पिकाची लागवड करता, बेडवर ज्यावेळेस तुमची लागवड होते आणि तुमची मशागत शून्य होते. मशागत शून्य करण्यामागचे कारण पण तसेच आहेत. शून्य मशागत केल्यानं काय होतं, किंवा बार आपण त्या पिकामध्ये मशागत केल्याच्या नंतर त्याचे दुष्परिणाम काय होतात. बरोबर. ह्या गोष्टी आपल्या आता लक्षात, ज्या शेतकऱ्यांच्या आल्या, ज्यांनी लावले पिकं लावलेली आहेत, त्या शेतकऱ्यांच्या ते लक्षात आलं. आता जे की 2-3 वर्षापासून काही शेतकरी करतायत, 8 वर्षापासून करताय, काही 10 वर्षापासून करताय, जे बायोमास जमिनीला दिलं. तुमचा प्रश्न त्या दिवशी एकदम चांगला प्रश्न होता की मी गेली 10 वर्ष असेल संपूर्ण पिकाचे अवशेष कुटर करून म्हणा किंवा बारीक करून म्हणा माझ्या जमिनीमध्ये घालतोय. अहो बाहेरच्या लोकांचे आवश्यक राहिले, बाहेरची. बरोबर. इथपर्यंत केले आम्ही काम, काय सांगा तुम्हाला. एवढं सगळं करून सुद्धा माझ्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब किंवा पिकाला पाहिजे तशा पद्धतीची क्वालिटी येत नाही. बरोबर. असंच प्रश्न येत नाही, येतच नाही सर, येतच नाही. हो. तर त्याला काय करायचं, आपण ज्या वेळेस एखाद्या वेळेस एखादं पीक लावतो, तर त्या पिकाला प्रत्येक वेळेस आपण एखाद्या वेळेस वखरपाळी असेल, कापूस पीक असेल, कापूस पिकामध्ये वखरपाळी असेल, तर हे 1 नाही 2 नाही, जवळपास 5 ते 6 वेळेस, 6-7 वेळेस आपण त्याच्या मुळे तोडायचं काम करतो. आरामात. बरोबर. आणि प्रत्येक वेळेस तिथं आपण त्याच्यात रासायनिक खताचा हे टाकत राहतो. तिथली जी जीवसृष्टी आहे त्याला डिस्टर्ब करत राहतो. बरोबर आहे का. आता पाठीमागाला एक 8 दिवसाचा असा किस्सा घडला एक. तुम्हाला वेळ असलो बोलू का थोडं जरा. बोला. माझ्या शेजारी एक कपाशीचा प्लॉट आहे. बर.
एक जास्त नाही, एक 20 गुंठ्याचा प्लॉट आहे. बर. छोटा शेतकरी आपला म्हणजे अल्पभूधारक शेतकरी आहे. बर. तर ती काय केलं, त्यांनी ते रासायनिक खताचं पोत घेऊन आला माझ्या घराच्या जवळच. मी शेतामध्ये राहतो, मी काही गावात राहत नाही. बर. तर ती मग ती बैल ते वखर हे सगळा जम पूर्ण घेऊन आला. तर म्हणलं ही काय करायला, म्हणलं तू जाऊन तरी बघावं आपण. हम्म. रान स्वच्छ होतं. ते म्हणलं हे काय करायचं म्हणलं आता हे काय ना म्हणलं ह्याला खत पेरायचं म्हणलं आणि आता रान वखरायचं म्हणलं. रान कशामुळे वखरायचं सांग बरं म्हणलं मला. म्हणलं हे तण थोडंफार दिसायला म्हणलं तण राहू दे की म्हणलं, तर तण तुला काय खाऊ मागा दे की म्हणलं तुला तण ते. म्हणलं मग काय करावं. म्हणलं याला खत बी टाकू नको म्हणलं याला. म्हणलं रान कोरडं पडलं. म्हणलं मला खत याला कसा भोगन ते कसा भोगायचा काय म्हणून तुला सांगतो म्हणलं काय करायचं ते. पहिलं म्हणलं ह्याच्यात वक्क घालू नको म्हणलं तू ह्याच्याला. पहिल्यापासून येतंय म्हणलं. बर. म्हणलं ते शेजारी वखरायला म्हणलं मग आपलं वखरायला किती एक अर्ध्या घंट्यात म्हणलं. आता अर्ध्या घंट्यानं 15 मिनिटं असतो ते म्हणलं ते. पण हे वक्कर फक्त ह्याच्यात लावू नको म्हणलं ह्याच्यामध्ये फक्त ह्याच्यामध्ये. बर. ते बरं ते वक्कर आणलेलं मग ते वापस केलं त्यांनी ती. बर. त्याला म्हणलं आता ते वखरायला म्हणलं तू वकील झाला म्हणलं हे तुझ्या लक्षात येईल म्हणलं आता हे आता कपाशी कुणा चांगली दिसती म्हणलं तू लक्षात घे म्हणलं 15 नंतर आता. बर. म्हणलं आता हे खत कसं टाकू म्हणलं ज्यावेळेस पाऊस पडेल का त्यावेळेस म्हणलं हाय हे म्हणलं तुला काय 10-20 किलो टाकायचं म्हणजे नंतर पाऊस पडेल नंतर टाक म्हणलं ते म्हणलं. बर. मला गवत जास्त फुगल्यावर काय करू. गवत फुगल्या म्हणलं त्याला पर्याय सांगतो तुला म्हणलं काय करायचं पुन्हा तुला त्याच्या. बर. त्याची कपाशी आज चांगली बघा त्या पोराची आज. बर. बघा त्याने फक्त वखरच दिली नाही त्याने फक्त. हो हो हो. आणि ज्याने कपाशीला वखर दिली त्याचा कपाशी बिघडली याचा कपाशी चांगली. म्हणून आता कसं काय वाटलं बघ बरं आता. हा. मला खरं करा म्हणा तुमचं. तिथली मुळी आपण डिस्टर्ब केली नाही. तिथली जीवसृष्टी जी आहे आपल्या सूक्ष्मजीवांचं जे जीवन आहे ते 7 मिनिटापासून तर 20 मिनिटापर्यंत असतं. जीवन काळ पूर्ण. आणि अशा याच्यामध्ये आपण जर कधी समजा आच्छादन असेल आपलं तर आच्छादनाखाली जीवसृष्टी कायमस्वरूपी कायम ऍक्टिव्ह राहते. म्हणजे एक झाली की एक दुसरी पिढी तयार होते. बरोबर आहे. ज्या वेळेस आपण पारंपरिक याच्यामध्ये वखरपाळी करत असू किंवा पूर्ण जमीन अशी ज्याला की आपण उघडी म्हणू समजा सूर्यप्रकाश डायरेक्ट त्याच्यावर पडतोय. सूर्यप्रकाश जिथं डायरेक्ट पडतोय तिथं कुठल्याच प्रकारची जीवसृष्टी निर्माण होत नाही. सूक्ष्मजीव तिथं कार्य पण नाही करत. हा. आणि गांडूळ असतील हे तुमच्या त्या आच्छादनाखाली राहतात ओलाव्यामध्ये. बरोबर ना. हा. तर मग हे जे प्रकार आहे हा प्रकार थांबवणं हाच आपला मूळ उद्देश आहे. बरोबर आहे का. तुम्ही ज्या ठिकाणी मुळी समजा वखरपाळीनं मुळी तुटली तुमची तिथं परत तुम्ही रसायन टाकलं किंवा तिथले ज्या हे आहेत बॅक्टेरिया आहेत किंवा विषाणू आहेत तिथून तुमच्या रोगाचा प्रादुर्भाव होत असतो. बरोबर आहे. बरोबर आहे. त्या वनस्पती शरीरामध्ये होतो. हा. मग ह्या गोष्टी काय होतं ह्या गोष्टी आपल्याला लक्षात आल्या पाहिजे ना. आणि आपल्याला ज्यावेळेस आपण एसआरटी पद्धतीने लागवड केली त्यावेळेस मुळी तोडायचं कामच पडत नाही. नाही ना ती अजिबात त्याचा विषयच येत नाही त्याचा काही ना. हा. आणि मग त्यामुळं काय होतं आपली जी पिकं आहे ती एकदम सशक्त असे दिसतात. आणि त्याला सगळ्या मुळ्या कायमस्वरूपी ऍक्टिव्ह राहिल्यामुळं जो काही कार्यकाळ असतो समजा मुळीचा तो सक्रिय अवस्थेत राहतो. आणि चांगल्या प्रकारचं अन्न ते झाडाला देत राहतात. म्हणजे ओलावा व्यवस्थित ओलावा राहतो. वापसा कंडिशन जी राहते वापसा कंडिशन मध्ये सगळ्यात जास्त मुळ्यांचं प्रमाण मुळ्या जास्त ऍक्टिव्ह राहतात काम करतात. कुठेही आपल्याला सांगितलं जातं की पिकामध्ये वापसा कंडिशन असायला पाहिजे. पण ती वापसा कंडिशन नेमकी आणायची कशी हा कोणी सांगायला तयार नाही ना पारंपरिक पद्धतीने. बरोबर आहे का. हो बरोबर. आता एखाद्या पिकाची लागवड केल्याच्या नंतर तिच्यामध्ये वापसा कशी आणायची हे कोणाला माहिती मला सांगा बरं तुम्ही. तुमची जर शेती नैसर्गिक याच्यावर अवलंबून असेल तर ते कसं करू शकता. नाही ना. बरोबर का. तर मग तेच त्याच्यासाठी आपल्याला हे एसआरटीचे बेड सगळ्यात महत्वाचे. याच्यामध्ये जुन्या पिकाचे खोड अवशेष असतील हे पूर्णपणे त्या जमिनीला मिळत राहतात. तिथं रासायनिक प्रक्रिया चालू राहते कायमस्वरूपी. एक प्रकारचं आच्छादन पण आपल्याला मिळतं. आणि जे पीक तुम्ही लावलेलं आहे त्याची जी मुळं आहे ते जमिनीला घट्ट धरून राहतात. त्याच्यामुळं आपल्या जमिनीची जी धूप आहे
ती होत नाही. आच्छादनामुळे तुमची जमिनीची धूप होत नाही. पावसामुळे तुमची जमीन वाहून जात नाही. बिलकुल बिलकुल बिलकुल. बरोबर. ज्या वेळेस तुमची जमीन एसआरटी पद्धतीची असेल किंवा बेड असतील, पाऊस धो पडल्याच्या नंतरही तुमच्या जमिनीमधून नितळ पाणी बाहेर निघतं. बरोबर आहे ते. बरोबर आहे, बरोबर आहे. हा, म्हणजे त्या जमिनीची तिथली धूप होत नाही, तिथला सेंद्रिय कर्ब जो आहे तो वाहून जात नाही. वाहून जात नाही. बरोबर. ज्यावेळेस तुम्ही नांगरणी करता, त्याच्यामध्ये रोटा करता, त्याच्यामधला जो अर्क आहे, समजा पाऊस पडल्याच्या नंतर जो जे पाणी असं गढूळ पाणी जे निघून जातं, त्या गढूळ पाण्यासोबत आपला जो सेंद्रिय कर्ब आहे तो पण वाहून जातो. कर्ब पण वाहून जातो. आणि सेंद्रिय कर्बाचं जे काही समजा आपण लॉस करतोय, लॉस होतो आपल्या सेंद्रिय कर्बाचा, तो कशा पद्धतीने होतो? जास्त सूर्यप्रकाश, अति सूर्यप्रकाशामध्ये आपला सेंद्रिय कर्ब उडून जातो. अति थंडीमध्ये पण त्याच्यावर, म्हणजे प्रत्येक हवामानाचा त्याच्यावर परिणाम होतो. बरोबर आहे. बरोबर आहे का? मग त्याचा तो परिणाम जर कधी आपल्याला थांबवायचा असेल तर आपली जमीन आपल्याला आच्छादित करणं गरजेचे आहे. बरोबर आहे. मग आच्छादित कशाने करायची? आपल्याला काही कुठून दुसरीकडून आणायचं का? तर नाही. तेच आपल्या जमिनीचे आपण जे पीक काढलं त्या पिकाचे अवशेष आपल्याला जमिनीला टाकायचे. बरोबर आहे. त्याच्यामध्ये चारा पीक असतील, तुम्ही डायरेक्ट चारा टाकू शकता. त्याची कुट्टी करायची नाही. कारण काय होतं, एखाद्या वेळेस जास्त पाऊस लावून धरला पाणी धरतं तर ते पाणी धरतं. त्याच्यापेक्षा ते सरसगट राहू द्या जमिनीमध्ये, काही अडचण येत नाही त्याला. जेवढं मोठं असेल तेवढं चांगलं. अतिउत्तम. जेवढं मोठं असेल तेवढं चांगलं. आणि दुसरी गोष्ट काय होतं, आपल्याला त्याच्यामध्ये जास्त मेहनत करायचं काम पडत नाही. त्याच्यामुळे आपल्याला त्याचा काय असा ताण येण्याचं काम नाही. बरोबर आहे का? पारंपरिक मध्ये आपल्याला वखरपाळी करावं लागते. त्या वखरपाळीमध्ये ते गुंतण्याचं प्रमाण, याचं त्याचं प्रमाण राहतं. त्याच्यामुळे ते आपल्याला त्याच्यातली शंका इथं निघून गेलेली राहते. नाही ते मशागत संपली म्हणजे त्याचं काडी कचरा असू द्या, नाही तर काही असू द्या, काही संबंधच येत नाही तेवढं सरासरीचा. मशागत नाहीच म्हणलं, विषय संपला ना. बरोबर. आणि मग हे जे मग तिथल्या ज्या क्रिया चालू राहतात त्या कायमस्वरूपी चालू राहतात. तिथले गांडूळ असतील, तिथले बाकीचे सूक्ष्मजीव असतील, तिथं वर जे शुष्क पदार्थ खाणाऱ्या तुमच्या त्या बाकीचे किडे हे असतील, समजा तुमचे उदयी असेल किंवा त्या हे जे म्हणतो आपण त्या तिथं कायमस्वरूपी कार्य करत राहतात 24 तास रात्रंदिवस. मग आपल्याला वेगळं काही करायचं काम त्याच्यामध्ये पडत नाही. सगळी जैविक मशागत चालत राहते. 100% चालू राहते. आपण तर मशागत थोड्याफार प्रमाणात करतो, 1 फुटापर्यंत करतो. पण 2 मीटर पर्यंत खाली जमिनीमध्ये मशागत करतात. म्हणजे आपल्यापेक्षा चांगली मशागत ते करतात. बरोबर आहे ना. आणि अहोरात्र करत राहतात. चिपळूण जाताना लय महत्वाचा मुद्दा समजून इतका पटवून सांगितलं, बघायचं काम नाही. 100% खरं आहे ते. आता एक बघा, आता 3 एकरचा माझा उडीचा पारंपरिक पद्धतीने केलं मी. म्हणजे आता यासाठी मला सरासरी 2 महिन्यापासून मला समजलं हे. बर. मी समर्थ कारखान्याला कार्यक्रमाला पण आलतो मी इथं. आणि दोघं भाऊ आलतो आमच्या इथं. असं. तर आता 3 एकर आता उडीद काढून टाकते ही विषय मी मांडला होता बघा आपल्या इथं मीटिंग मध्ये. हो. ती उडीद काढून आता जवळपास 8 ते 10 दिवस झालेत. हो. आता ते तण वाढला लागले त्याच्यामध्ये. आता म्हणलं, आता मला एक भाऊ आहे माझा लहान. बर. त्याला म्हणलं बघ असं आपल्या असं ह्या पद्धतीने जायचंय बघ म्हणलं आपल्याला. ठीक आहे म्हणलं. मला त्याला म्हणलं चल कार्यक्रम समर्थ कार्यक्रम आला माझ्यासोबत. बर. ठीक आहे म्हणलं. त्याला गोष्टी लक्षात बसल्या, हे आपण कुठे ही जमीन कुंकड चालली त्याच्यात दाबू लागलं. त्यांनी मग निर्णय घेतला, निर्णय घेतला परत आम्ही. बर. सध्या आता बघा त्या 3 एकर मध्ये सध्या आता नयनामध्ये फुटाच्या पुढं तण आहे सध्या त्याच्यामध्ये. आता बरोबर. ते उडीद निघून गेल्यानंतर तण फुगलं पुन्हा ते. आता लोक म्हणले ह्यांच्याकडे 2 ट्रॅक्टर आहेत ह्यांच्याकडे, की आता ह्यांना ऊस लावायची मशागत का करणार त्याला. बरोबर. बहुत वाढायला लागले. अरे म्हणले आता वाजता झालाय म्हणले, आता पाठीमाग आता 2-4 वर्ष खाली आता ह्या नाही म्हणलं ह्याला मशागत करत नाही म्हणलं आता हिला. बघत राहा म्हणून आम्ही काय करतो आता. आता प्रॉब्लेम आमच्या पुढे एकच उभा टाकलाय. आता ही जमीन पारंपरिक असल्यामुळे ही पूर्ण जमीन प्लेन आहे. आता आपल्याला त्यात ऊस लावायचा. आता बघू आता काय होईल, कसं ऊस लावता येईल. काहीच होत नाही. फक्त त्याला
मग उतार नाही का तिला जास्त? नाही, फुल उतार आहे जमीन, एकदम फुल उतार आहे. व्यवस्थित आहे ना? हा, उतार एकदम ब्राईट उतार आहे जरा. बरं, काहीच अडचण नाही. मग तुम्ही लागवड करा, त्याच्यामध्ये काहीच अडचण येणार नाही तुम्हाला. हो. आणि काहीही अडचण आली की तुम्हाला आहे ना ग्रुप, सगळेजण मार्गदर्शन करतात ग्रुपवर. नाही, आहे ग्रुपला खूप ऍक्टिव्ह आहे बरं का. बरं बरं. बघू, लागवड केल्यानंतर 1 महिना 2 महिन्यात तुम्ही या, कसं केलंय आम्ही, काय केलंय ते जरा बघण्यासाठी आम्हाला जरा नवीन असल्यामुळे. कसं सुरुवातीला 1 वर्ष आम्हाला थोडा त्रास होणार आहे आमच्या लक्षात आहे आमच्या. नाही नाही, बरोबर आहे. एकदा लक्षात येईपर्यंत आपल्याला अडचणी आहेत, आपण ते हे करून घ्यायचे, काही अडचण नाही त्याला. बरोबर आहे. सुरुवातीला कसं वाटतं ते, सुरुवातीला तणनाशकाची भीती वाटते, बाबा इथं फवारलं पिकात नुकसान होईल का, शहरात पिकात नुकसान होईल का, अशी लोकांची म्हणजे मनात भीती असतील, ती वापरलं नसते कधी, काय नसते. प्रत्येकाला भीती आहे, तुम्हालाच नाही, आम्हाला पण. आम्ही ज्या याच्यातून गेलो तोच मार्ग होता आमचा पण. तुम्ही आज ज्या मार्गातून चाललेत ना, तोच मार्ग आमचा पण होता. आम्हाला पण तणांची भीती होते, तणनाशकाची भीती होते. आम्ही पण त्याच्यामध्ये पाऊल उचललं तर आम्हाला त्याचे आता परिणाम जाणवले. त्याच्यामुळे आता काही विषय नाही, आता भीती नाही राहत. तणांची भीती आता एसआरटीचे जे 4 वर्षाचे 3 वर्षाचे भीती तणाची नाही, भीती कशाची, तणनाशक आपण योग्य प्रमाण घेतलंय का नाही. नाही, काय होतं बरं का, त्याची शहानिशा आपण करूनच घ्यायची. बरोबर आहे का. आपल्याला काय होतं, थोडा कमीपणा घेतला तरी चालतो, काही अडचण नाही बरं का. नाही, कमीपणा तर काय, जे आपल्याला माहित नाही ते विचारावं लागेल, त्याला पर्याय नाही त्याला काही. बरोबर आहे का. जोपर्यंत आपल्या हाताखालून ते काम पूर्ण जाणार नाही तोपर्यंत आपल्याला घेतच राहावं लागणार. एकदा पूर्ण होऊस, एकदा चेन पूर्ण होते, एक चेन पूर्ण होऊस तर त्याच्यानंतर मग तुम्ही दुसऱ्याला मार्गदर्शन करणार आहे. बिलकुल. आता 1 वर्ष 2 वर्षानंतर आम्ही लोकांना बरोबर शिकवतो पुन्हा आम्ही. हो. असं चालेल. खूप मोलाची चर्चा केली सर तुम्ही, बरोबर वेळ दिला आम्हाला बोलण्याबद्दल. चालूच राहतं, काय आता आहे ना, वेळ असल्यानंतर देता येतो माणसाला. नाही, तशी यासाठी वाली मोकळी असते म्हणा तशी. ते कळते लगेच माणसाला ती. बरोबर आहे. चालेल. धन्यवाद. ठेवू का मग सर? हो, चालेल.